नमस्ते मित्रो. तर आपण वीकली आपले ज्या ॲग्रीकल्चरचे आपण क्वेश्चन देत आहोत ॲग्रीकल्चर एम-पी-एस-सीचे, त्याविषयीचं आपण डिस्कशन घेणार आहोत. तर या आठवड्यातले 6 दिवसाचे आपण क्वेश्चन्सला सुरुवात करत आहोत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. अपेक्षा आहे की तुमचा अभ्यास जो आहे तो राईट ट्रॅकवर असेल, योग्य डायरेक्शनमध्ये असेल. तुम्ही जे टार्गेट ठेवत असाल, ते तुम्ही तुम्ही तुमचं टार्गेट तुम्ही डेली अचीव्ह करत असाल. तर मित्रो, पहिला जो आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन तो म्हणजे फार्मर्स व्हरायटी प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट 2001. ठीक आहे. या ॲक्टला शॉर्ट फॉर्ममध्ये पी-पी-व्ही अँड एफ-आर ॲक्ट असं म्हटलं जातं. तर क्वेश्चन सिंपल आहे की राईट डाऊन अबाउट प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट 2001. आता लक्षात घ्या, तुम्हाला एवढे सगळे ॲक्ट अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक ॲक्टचा काही बेसिक ढाचा असतो, एक फ्रेमवर्क असतं. तर बेसिक फ्रेमवर्कमध्ये काय असतं? एक त्याचे ऑब्जेक्टिव्हज डिफाईन केले असतात, की हा ॲक्ट गव्हर्नमेंट आणते. तर त्याचं काय उद्देश काय आहे? कुणाला बेनिफिट करून द्यायचा आहे? कुणावर काय रिस्ट्रिक्शन आणायचे आहेत? कुणावर काय ड्युटीज इम्पोज करायचे आहेत? तर हे सगळं सांगण्याचं काम ऑब्जेक्टिव्हजमधनं होतं. सेकंड, त्याचे प्रोव्हिजन्स असतात. ठीक आहे. त्या प्रोव्हिजन्समध्ये काय, की एखादी बॉडी तयार केलेली असते. त्या बॉडीचा चेअरमन कसा नेमायचा? त्याचे मेंबर्स कसे असतील? बॉडीच्या ड्युटीज काय असतील? रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील? त्या बॉडीचं डिसिजन दिला तर त्याविषयीचं अपील कुठं करायचं? साधारणतः हे फ्रेमवर्क ॲक्ट्समध्ये राहत असतं. तुम्ही जी-एस-टी ॲक्ट जरी घेतला, तर जी-एस-टी ॲक्टमध्ये डीलरला काय रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे, त्यानंतर अपेलेट फोरम कोणता असणार आहे, त्याचं अपील कुठे असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तिथे रेफरन्स असतो. सेम त्याच पॅटर्नमध्ये आपण हा ॲक्ट पाहत आहोत, प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट. आता नाव काय त्याचं? 2 कंपोनंट त्याचे, फार्मर्स राईट ॲक्ट आहे आणि प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज आहेत. ठीक आहे. आता प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज जे ॲक्ट आहे, तर प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे. प्लांट व्हरायटीचं संरक्षण. कशापासून संरक्षण करायचं? बेसिक क्वेश्चन. कशापासून संरक्षण करायचं? पेस्टपासून? डिसीजपासून? का दुसऱ्या देशातून ज्या व्हरायटी येतात त्यांच्यापासून आपल्या स्वदेशी व्हरायटींचं प्रोटेक्शन करायचं आहे? कशापासून प्रोटेक्शन करायचं आहे? एक आणि सेकंड फार्मर्स राईट दिलाय. तर फार्मर्स राईट कोणता दिलाय फार्मर्स राईट? एम-एस-पी रिलेटेड राईट दिलाय, की जे आपण खतं वापरतो, इनपुट्स वापरतो ते अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळणार त्याविषयीचा राईट आहे. तर कशाविषयीचा राईट आहे? तर साधारणतः यामध्ये आपल्या नावामध्येच आहे, की आपल्याला प्लांट व्हरायटीचं प्रोटेक्शन करायचं आहे. तर कशापासून प्रोटेक्शन करायचं आहे? की जो एखादा ब्रीडर आहे, त्या ब्रीडरने एखादी व्हरायटी नवीन डेव्हलप केली, तर त्या व्हरायटीपासून ते व्हरायटीचं प्रोडक्शन करेल, सेल करेल, मार्केटिंग करेल, यापासून त्याला 15 वर्ष त्याला एक्सक्लुझिव्ह राईट भेटणार आहे, त्या व्हरायटीचं प्रोडक्शन, सेल, मार्केटिंग करण्याचा. राईट? हा बेसिक यामध्ये होऊन झाला. सेकंड यामध्ये फार्मर्स राईट आहे. फार्मर्स राईट म्हणजे काय? धरून चला की ब्रीडरने एखादी व्हरायटी शोधली. शुगरकेनची असेल, को 365 असेल. ठीक आहे. तर तो ब्रीडर जो व्हरायटी शोधतो, तर त्याला काय वापरतो? त्याला पॅरेंट्स वापरतो. जर हायब्रिडायझेशन केलं असेल तर पॅरेंट वापरतो. मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट, राइट? किंवा जर अ, अ, जर जर सेल्फ पॉलिनेटेड असेल, ठीक आहे. तर तो काय करतो, की वेगळ्या ज्या आपल्या पेडिग्री मेथड आहे, ब्रीडिंग मेथड आहे किंवा सेल्फ पॉलिनेशनच्या अदर ज्या आहेत, प्युअर लँड मेथड आहे त्या. तर त्याद्वारे काय करतो तो, नवीन व्हरायटी सिलेक्शन मेथडद्वारे इम्प्रूव्ह केली जाते. ठीक आहे. एक हायब्रिडायझेशन झाली आणि सिलेक्शन झाली. आता ह्या व्हरायटी वापरत असताना बेसिक मेटल काय वापरत असतो, ज्या जुन्या व्हरायटी आहेत त्या. ठीक आहे. म्हणजे जसं आता आपण म्हणतो, की याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये आपल्या व्हीटच्या व्हरायटी कोणत्या वापरल्या, राईसच्या कोणत्या वापरल्या. तर त्यासाठी त्यांनी एक बेसिक अगोदरचे जे इंडिजिनियस वाण होते, ब्रीड्स होते, ते त्यांनी वापरले. मग हे कोणी कॉन्झर्व्ह केलेत? कितीतरी दिवसापासून शेती चालू आहे. हजारो वर्षापासून शेती चालू आहे. ते आपले जे देशी वाण आहेत, ते कॉन्झर्व्ह करण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं, ते वापरण्याचं काम कोणी केलंय? शेतकऱ्यांनी केलंय. मग शेतकऱ्यांनी याचा लाभ नको का द्यायला? जर धरून चला, की मी एखादी वाण जे आहे पिकाचं असेल, फळपीक असेल किंवा तृणधान्याचं असेल, ते वाण मी वाचवत असेन दरवर्षी. माझ्या फॅमिलीने वाचवले, माझ्या आजोबांनी ते साठवून ठेवले. तर त्यापासून जर एखादी व्हरायटी तयार होत असेल, त्याचं ॲज अ पॅरेंट मटेरियल वापरून तयार होत असेल, जेनेटिक मटेरियल वापरून तयार होत असेल, तर त्या व्हरायटीचा काही बेनिफिट मला भेटला पाहिजे. तो म्हणजे फार्मर्स राईट. राईट? तुमचं ऑब्जेक्ट लक्षात आलं? एक म्हणजे काय, ब्रीडर राईटचं प्रोटेक्शन करायचं, की जे व्हरायटी डेव्हलप करणार आहे, त्या व्हरायटीचं रजिस्ट्रेशन होणार आणि त्याला त्याच्या प्रोडक्शनपासून, सेलपासून त्या ब्रीडरला फायदा होणार. सेकंड, फार्मर्स राईट म्हणजे काय, की फार्मर जे आहेत, ते जे व्हरायटी प्रोटेक्ट करतात, त्यांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग द्यायचा आणि जी व्हरायटी डेव्हलप करणार, नवीन व्हरायटी डेव्हलप करणार, ते ते फार्मर्स विदाऊट एनी पेइंग ऑफ एनी रॉयल्टी फार्मर्स ते प्रोडक्शनसाठी वापरू शकतात. ठीक आहे. तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे. इट रिकॉग्नाइज अँड प्रोटेक्ट द राईट ऑफ फार्मर्स हू कॉन्झर्व्ह
अँड कल्टिवेट प्लांट व्हरायटीज ओव्हर जनरेशन. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सगळं जेनेटिक आपला जो पूल आहे तो कन्झर्व्ह केला आहे, त्यांना तो राईट फार्मर्सना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय की यातनं काय ॲग्रिकल्चर इनोव्हेशन होणार आहे. ब्रीडर्सला जर आपण इन्सेंटिव्ह दिलं व्हरायटीचं, तर ते काय करणार, जास्तीत जास्त पैसा कंपन्या टाकतील त्या नवीन व्हरायटी शोधण्यामध्ये. त्यामुळे काय होणार, इनोव्हेशन होणार आहे आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप डेव्हलप होणार आहे. आता याचे फीचर्स काय ते पाहूयात आपण. फीचर्समध्ये काय, सगळ्यात महत्त्वाचं प्रोटेक्शन ऑफ न्यू प्लांट व्हरायटी. नवीन प्लांट व्हरायटीचं काय, हे ॲक्ट अंडर रजिस्ट्रेशन करायचं. आता कोणतीही नवीन व्हरायटी जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्याच्या 3 क्वालिटी सांगितल्या आहेत. ठीक आहे. DUS, दस. दस का दम. डी म्हणजे डिस्टिंक्ट पाहिजे, यू म्हणजे युनिफॉर्म पाहिजे, एस म्हणजे स्टेबल पाहिजे. 3 क्वालिटीज कोणत्या आहेत त्या, DUS, डिस्टिंक्ट, युनिफॉर्म आणि स्टेबल. राईट. ह्या क्रायटेरिया त्यांनी मॅच झालं पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय, प्रोपगेशन, प्रोडक्शन असेल, मार्केटिंग असेल, यापासून 15 वर्षासाठी त्या जो ब्रीडर आहे, रजिस्टर्ड ब्रीडर आहे, त्याला एक्सक्लुझिव्ह राईट भेटणार आहे. त्यानंतर फार्मर्स राईटला आता आपण जसं बोललो की कॉन्झर्व्ह केल्याबद्दल किंवा तो जेनेटिक मटेरियल आहे तो इम्प्रूव्ह केल्याबद्दल त्या फार्मर्सला एक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग असणार आहे. आणि ज्या नवीन व्हरायटी असतील त्या वापरण्याचा त्यांना अधिकार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तो त्यांचा IPR जो ब्रीडरसाठी जो IPR पेटंट घेणार आहेत, त्या IPRचं इन्फ्रिंज नव्हता, ते ट्रॅडिशनल सीड्स जे आहे ते वापरू शकतात. ठीक आहे. बेनिफिट शेअरिंगमध्ये काय आता आपण डिस्कस केलं. त्यानंतर एक फोरम आहे, एक फंड स्थापन केला, जीन फंड, नॅशनल जीन फंड नावाचा फंड स्थापन केला आहे. कशासाठी स्थापन केला आहे, की जे आपले देशी वाहन आहेत, त्या देशी वाहनाचं संरक्षण करण्यासाठी एक जीन फंड स्थापन केला आहे. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रोटेक्शन सिस्टम, म्हणजे यामध्ये काय, की एक फोरम ऑथॉरिटी एस्टॅब्लिश केली. त्या अथॉरिटीचं पण ॲक्टप्रमाणेच नाव आहे, PPV&FR ऑथॉरिटी आहे. त्यामध्ये काय केलं जातं, की त्या अथॉरिटीला काही ड्युटीज दिल्या, रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, की नवीन व्हरायटी झाली तर ते रजिस्ट्रेशन करणार, ज्या नवीन व्हरायटीचे जे क्लेम्स आहेत ते इव्हॅल्युएट करणार. त्यानंतर ब्रीडर राईट्सचा तो सँक्शनिंग किंवा ग्रँटिंग ऑथॉरिटी ती राहणार आणि फार्मर याचं इम्प्लिमेंटेशन करणार. ठीक आहे. तर आता कोणकोणत्या प्लांट व्हरायटीचं प्रोटेक्शन याच्यामध्ये होणार, ज्या नवीन व्हरायटी होणार आहेत त्या त्यांचं प्रोटेक्शन भेटणार यामध्ये. जे एक्सटेंड व्हरायटी आहेत, ज्या जुन्या आहेत पण सध्या वापरामध्ये नाहीत, त्या व्हरायटींना प्रोटेक्शन भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी व्हरायटी डेव्हलप केल्यात त्यांना. ठीक आहे. ब्रीडर्स व्हरायटीज ज्या नवीन आहेत त्या, एक्सटेंड व्हरायटी ज्या जुन्या आहेत पण सध्या वापरत नाही आहेत, आणि फार्मर्स व्हरायटीज. राईट. या 3 व्हरायटीजचं प्रोटेक्शन भेटणार आहे. ब्रीडर्स राईट आता आपण डिस्कस केलं. रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. बाकी एवढं इन डिटेल याची आवश्यक नाही. डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम काय, जसं म्हटलं की एक ऑथॉरिटी एस्टॅब्लिश केली, PPV&FR ऑथॉरिटी. जर ऑथॉरिटीने एखादा डिसिजन दिला आणि तो जर एखाद्या पार्टीला ॲक्सेप्ट नसेल, तर त्याला कुठेतरी अपील करायची संधी भेटली पाहिजे. पण ती संधी कुठे असणार आहे, त्याचं एक ट्रिब्युनल तयार केलं आहे. ठीक आहे. मग ती ट्रिब्युनल या जे विषय, फार्मर्स राईट, ब्रीडर्स राईट, एक्सटेंड व्हरायटीचं रजिस्ट्रेशन, ह्या विषयीचा ते जे काही इश्यूज आहेत ते हिअर करणार, त्याच्यावर तो डिसिजन देणार. राईट. आता फायदे काय होणार, त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहेत. इम्पॅक्ट आपण डायरेक्टली येऊ शकतो, की काय होणार, की इनोव्हेशन आणि रिसर्च वाढेल, नवीन व्हरायटी, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना मिळेल, सीड ॲज अ ॲग्रीचं इनपुट आहे, चांगलं सीड अवेलेबल असेल तर काय होईल, की प्रोडक्शन इम्प्रूव्ह होईल, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. जे आपलं अबेरंट वेदर होतं किंवा आपण काय म्हणतो त्याला कंटिंजंट फार्मिंग म्हणतो आपण, की ड्रॉटसाठी, सरांसाठी, त्यासाठी आपल्याला अशा व्हरायटीज डेव्हलप करायची आवश्यकता आहे. बायोडायव्हर्सिटी वाढेल, शेतकऱ्यांचं कंट्रीब्युशन याच्यामध्ये वाढेल, शेतकऱ्यांना ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग भेटल्यामुळे शेतकरी जागृत होतील आणि अधिक वाहन आपले प्रिझर्व्ह केले जातील. हा या ॲक्टचा फायदा आहे. राईट. आता पुन्हा नेक्स्ट आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. ठीक आहे. आता आपण म्हणू शकतो की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट काय आहे 2013चा. 2013ला हा ॲक्ट बनवण्यात आला होता, की लोकांना अन्न सुरक्षता, राईट टू फूड. ठीक आहे. काय द्यायचं आपल्याला, राईट टू फूड, अन्नाचा अधिकार लोकांना देण्यासाठी हा ॲक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट करण्यात आला. जवळपास आज गव्हर्नमेंट 80% पॉप्युलेशन, जे इंडियन पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्या जी आहे, त्या लोकसंख्येला या ॲक्टद्वारे आपल्याला सबसिडाइज फूड दिलं जातं. ठीक आहे. आता यामध्ये काय, फक्त फूड डिस्ट्रिब्युशन इन्व्हॉल्व आहे का, नाही. याच्यामध्ये फूड प्रोडक्शन पण आहे, फूड ॲक्सेसिबिलिटी पण आहे, आणि फूडचं प्राइसिंग जे म्हणू आपण त्याला, अफोर्डेबिलिटी, ही पण गोष्ट यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं जसं आपण म्हटलं, की ऑब्जेक्ट्स काय आहेत त्याचे. ऑब्जेक्ट काय आहेत? पहिल्यांदा काय, प्रत्येक फॅमिलीचं काय आहे यामध्ये, ॲडिक्वेट फूडला ॲक्सेस झाला पाहिजे. ॲक्सेसिबिलिटी त्याची वाढली पाहिजे. त्यानंतर जे हंगर आहे, मलन्यूट्रिशन आहे, ते काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. म्हणजे काय, हेल्थ इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ठीक आहे. फॅमिलीला काय न्यूट्रिशनल सिक्युरिटी दिली पाहिजे आणि फूड अफोर्डेबल असलं पाहिजे. म्हणजे फूड सिक्युरिटीचं ॲक्चुअली, फूड सिक्युरिटी जे आहे, अन्न सुरक्षा आहे, त्याचे 4 कंपोनंट आहेत. एक अफोर्डेबल आहे, ठीक, ॲक्सेसिबल पाहिजे, न्यूट्रिशियस पाहिजे, आणि त्याच्यामध्ये अफोर्डेबल, ॲक्सेसिबल, ॲडिक्वेट. ठीक आहे. अफोर्डेबल, ॲक्सेसिबल, न्यूट्रिशियस आणि ॲडिक्वेट. 3A आणि 1N लक्षात ठेवा.
A3N. A3N हे लक्षात ठेवा. अफोर्डेबल, ॲक्सेसिबल, ॲडिक्वेट आणि न्यूट्रिशियस. ह्या ज्यावेळेस गोष्टी असतात त्यावेळेस फूड सिक्युरिटी तयार होते. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या फॅमिलीला आपण त्यांची रिक्वायरमेंट किती आहे समज धरून चला, की 10 किलो त्यांना गहू लागतो दर महिन्याला. गहू 10 किलो दिला. डाळी किती लागतात? डाळी 5 किलो दिल्या. त्यानंतर तेल किती लागतं? मग ह्या ज्यावेळेस आपण त्यांना ॲडिक्वेट प्रमाणामध्ये देतो, महिन्याच्या महिन्याला गव्हर्नमेंट सबसिडाइज रेटनं देतं. त्यावेळेस त्यांचं काय होतं? न्यूट्रिशनचा ॲक्सेस वाढतो. वेगवेगळे न्यूट्रियन्स खायला गेल्यामुळे त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होते. त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं आणि माणसाचा राईट टू फूड हा बेसिक राईट आहे आणि तो प्रोटेक्ट केला जातो. राईट? हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता कव्हरेज काय आहे? साधारणतः लक्षात ठेवायचं, की एवढं इन डिटेल लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. आपण हे लिहू शकतो, की राईस जो आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय प्रायोरिटी हाउसहोल्ड जो आहे, त्याला 5 किलोग्राम पर पर्सन पर मंथ सबसिडाइज रेटनं अन्नधान्य दिलं जातं. 5 किलोग्राम. ठीक आहे. 5 केजी. राईस जर असेल तर ₹3 गहू असेल तर ₹2 आणि इतर तृणधान्य असतील तर ₹1 पर केजीनं. ठीक आहे. राईस जे आहे, तांदूळ लक्षात ठेवा. तांदूळ 3 आहे, ₹3 पर केजी. गहू गहू ₹2 पर केजी आणि इतर तृणधान्य ₹1 पर केजीनं दिलं जातं. आता अंत्योदय अन्न योजना आहे, त्यानंतर वुमन अँड चाइल्डचा हे लक्षात ठेवा. ICDS पण याच्या अंडर आहे आणि शाळेमध्ये मिड डे मील पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. फीचर्स काय आहेत, की हा जो आहे तो राईट आहे. लीगल एंटायटलमेंट आहे. ठीक आहे. काय राईट आहे, की बाबा सेफ, न्यूट्रिशियस, ॲडिक्वेट, अफोर्डेबल फूड मिळालं पाहिजे. न्यूट्रिशनल स्टँडर्ड म्हणजे एक मिनिमम स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे. फूड डिस्ट्रिब्युशन सिस्टम जे आहे, रेशनिंग आहे, ते इम्प्रूव्ह करण्याची जबाबदारी म्हणजे अगोदर PDS होती, नंतर त्यांनी TPDS केली, टार्गेटेड PDS केली. स्पेसिफिक ग्रुपला फोकस केला, जसं की वुमन लॅक्टेटिंग वुमनला फोकस केला, प्रेग्नंट वुमनला फोकस केला त्यांनी. त्यानंतर स्कूल चिल्ड्रन्स आहेत त्यांना त्यांना फोकस केला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मॅटर्निटी एंटरटेनमेंट पण आहेत. म्हणजे काही एखादी गर्भवती महिला असेल तर तिला ₹6,000 मिळतात. कॅश बेनिफिट मिळतात ते न्यूट्रिशियस नीड फुलफिल करण्यासाठी. ठीक आहे. स्कूलचं आपण जरा मिड डे मील त्यानंतर याच्यामध्ये काय की ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम असतं, की कोणाची तक्रार आहे, तर तक्रार दूर करण्यासाठी आणि मॉनिटरिंगचं एक मेकॅनिझम आहे. ठीक आहे. तर इम्पॅक्ट काय काय साधारणतः काय न्यूट्रिशनल हे स्टेटस इम्प्रूव्ह होणार आहे. लोकांचा ॲडिक्वेट फूडचा ॲक्सेस वाढणार आहे. लोकं आजारी कमी पडणार आहेत. ठीक आहे. लहान मुलांचं जे न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स आहेत ते इम्प्रूव्ह होणार आहेत. त्यांची ग्रोथ चांगली होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, की जो आपला लहान मुलांमध्ये जो हेल्थ इश्यूज आहेत आपले अंडरवेट आहेत आणि अंडर नरिश्ड आहेत. तर तो इश्यू सॉल्व्ह होणार आहे. ॲग्रीकल्चर इकॉनॉमी जर गव्हर्नमेंट जास्त फूड प्रोक्यूर करणार, त्यामुळे शेतकऱ्यांना एक डेफिनेट मार्केट भेटणार आहे. त्यामुळे काय होणार, की त्यांचं इन्कम वाढणार आहे. इकॉनॉमी आपली इम्प्रूव्ह होणार आहे. साधारणतः हा बेनिफिट आहे. ठीक आहे. तर हा डे 13चं हे मॉडेल होतं. राइट?